मागच्या प्रीवियस व्हिडिओमध्ये आपण मॅथमॅटिकल लॉजिक ओके व्हॉट इज द स्टेटमेंट स्टेटमेंट मीन्स व्हॉट द डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस आर नोन ॲज द स्टेटमेंट्स and sentences are of so many types. First one is the affirmative sentence means declarative sentences and yes exclamatory sentences. आता याच्यामध्ये फक्त आपण स्टेटमेंट काय आहेत हे त्याच्यामध्ये आपण डिस्कस केलेले आहे बरोबर आहे. व्हॉट आर द स्टेटमेंट? ओनली डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस आर नोन ॲज द स्टेटमेंट. फॉर एन एक्झाम्पल, राम इज हॅपी. दिस इज द सिंपल स्टेटमेंट और द सिंपल सेंटेन्स बरोबर आहे. स्टेटमेंट मीन्स व्हॉट द सेंटेन्सेस आर यस इन्फॉर्मेशन गिव्ह अस म्हणजे इन्फॉर्मेशन त्या सेंटेन्सेस मधून जर भेटत असेल तर त्याला आपण काय म्हणायचं आहे? स्टेटमेंट म्हणायचं आहे. स्टेटमेंट आर ऑफ टू टाइप्स. फर्स्ट वन इज द ट्रू स्टेटमेंट, सेकंड वन इज द फॉल्स स्टेटमेंट. त्याच्यानंतर कनेक्टिव्ह आपण पाहिलं. कनेक्टिव्ह आर ऑफ 5 टाइप्स. फर्स्ट वन इज द कंजंक्शन, डिसजंक्शन, implication, double implication and negation. Understand that? Now this is the negation. Yes, symbol of the negation. This one is the conjunction, disjunction, implication and double implication. These are the yes connectives and connectives are of 5 types. Now negation means कोणताही स्टेटमेंट जर समजा ट्रू असेल त्या टू चा जर आपल्याला निगेशन जर त्याच्यामध्ये फाइंड आउट करायचं असेल तर टी चा निगेशन काय असेल? एफ. आणि एफ चा निगेशन टी असेल किंवा टी चा निगेशन एफ असेल. कंजंक्शन मध्ये टी कंजंक्शन टी इज इक्वल टू टी and remaining are false, that is the F. म्हणजे फर्स्ट जे स्टेटमेंट असेल हा टी असला पाहिजे, सेकंड स्टेटमेंट देखील टी असला पाहिजे आणि त्या दोन स्टेटमेंट मध्ये जर आपण अँड यूज केला तर आपल्याला फर्स्ट स्टेटमेंट आणि सेकंड स्टेटमेंट या दोघांमध्ये जर टी असेल तर आवर ट्रूथ व्हॅल्यू इज टी म्हणजे दॅट इज ट्रू स्टेटमेंट. आणि एफ डिसजंक्शन एफ म्हणजेच काय असेल? पहिला जे स्टेटमेंट आहे तो फॉल्स असला पाहिजे, दुसरा देखील स्टेटमेंट फॉल्स असला पाहिजे आणि त्या दोघांमध्ये ऑर जर यूज केलं देन आवर आन्सर विल बी एफ अँड रिमेनिंग आर कसं असलं पाहिजे? टी असतील. इम्प्लिकेशन मध्ये फर्स्ट फंक्शन इज टी, फर्स्ट स्टेटमेंट इज टी अँड सेकंड स्टेटमेंट इज एफ. पहिल्यामध्ये टी असला पाहिजे आणि दुसऱ्यामध्ये एफ असेल आणि त्या दोघांमध्ये इम्प्लिकेशन इज नथिंग बट द कंडिशनल. अंडरस्टँड दॅट? आणि कंडिशनल जर त्याच्यामध्ये यूज असेल तर त्याला त्याच्यामध्ये आपण एफ लिहायचं अँड रिमेनिंग आर किती असलं पाहिजे? टी असलं पाहिजे. दिस इज द इम्प्लिकेशन. नाउ डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन मध्ये फर्स्ट जे स्टेटमेंट तर टी असला पाहिजे, सेकंड स्टेटमेंट एफ असला पाहिजे आणि नंतर एफ किंवा टी हे दोन्ही जर असेल तर आवर आन्सर विल बी एफ असेल अँड रिमेनिंग आर ऑल टी असेल बरोबर. दीज आर द कनेक्टिव्हज. आता हे कनेक्टिव्हज त्याच्यानंतर सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कसं लिहायचं कोणत्या स्टेटमेंटला हे पाहिलं आपण बरोबर आहे. जर इफ देन असेल तर इम्प्लिकेशन आहे, अँड बट असेल तर कंजंक्शन आहे, ऑर असेल तर डिसजंक्शन आहे बरोबर आहे. या प्रकारे नॉट असेल तर निगेशन आहे. या प्रकारचे त्याच्यामध्ये सिम्बॉलिक फॉर्म किंवा सिम्बॉलिक फॉर्मचं आपण स्टेटमेंट मध्ये त्याच्यामध्ये कन्व्हर्शन केलेलं आहे. किंवा एखादे सिंपल स्टेटमेंट असेल त्या सिंपल स्टेटमेंटला नॉट मध्ये ऑर निगेशन मध्ये आपण त्याच्यामध्ये देखील कन्व्हर्शन केलेलं आहे. जसं फॉर एन एक्झाम्पल, तिरुपती इज इन एपी दॅट इज आंध्र प्रदेश. मग याचं निगेशन जर तुम्हाला करायचं झालं तर काय करणार? तिरुपती इज नॉट इन एपी बरोबर. दिस इज द निगेशन ऑफ द गिवन स्टेटमेंट. देन आफ्टर त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे स्टेटमेंट पॅटर्न. व्हॉट इज दॅट? स्टेटमेंट पॅटर्न. आता स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय असेल? व्हॉट इज द स्टेटमेंट पॅटर्न? अंडरस्टँड दॅट? आता स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय? इन दिस द अरेंजमेंट ऑफ स्टेटमेंट्स दॅट इज पी क्यू आर, एस असेल तर एस म्हणजे नंबर ऑफ स्टेटमेंट त्याच्यामध्ये यूज केले आणि त्यांना कनेक्ट करण्यासाठी तर आपण कनेक्टिव्ह यूज केले बरोबर. टू जॉइनिंग द सिंपल स्टेटमेंट्स विथ द कनेक्टिव्ह देन दिस नोन ॲज द स्टेटमेंट पॅटर्न. फॉर एन एक्झाम्पल इथे जे दिसतात तुम्हाला पी कंजंक्शन निगेशन क्यू, डबल इम्प्लिकेशन पी इम्प्लिकेशन क्यू, या टाइपचे जे असेल या टाइपचे जे पॅटर्न असेल तर त्याला आपण स्टेटमेंट पॅटर्न म्हणायचं आहे. त्याच्यानंतर असते लॉजिकल इक्विव्हॅलन्स. व्हॉट इज लॉजिकल इक्विव्हॅलन्स? आता लॉजिकल इक्विव्हॅलन्स, व्हॉट इज लॉजिकल इक्विव्हॅलन्स? आता लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजेच काय? जर समजा तुम्हाला दोन सिंपल स्टेटमेंट दिले असतील किंवा स्टेटमेंट पॅटर्न दिले असतील त्याच्या लास्ट कॉलम मध्ये सर्व स्टेटमेंट पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू जर इक्वल आली बरोबर आहे. फर्स्ट स्टेटमेंट पॅटर्नचा लास्ट कॉलम आणि सेकंड स्टेटमेंट पॅटर्नचा लास्ट कॉलम या दोघांची व्हॅल्यू ट्रूथ व्हॅल्यू जी आहे सेम आली तर त्याला आपण काय म्हणायचं आहे? लॉजिकल इक्विव्हॅलन्स. अंडरस्टँड दॅट? त्याच्यानंतर आपण पाहणार आणि ते म्हणजे काय? टॉटोलॉजी.
Now what is tautology? Tautology means in the statement pattern. बरोबर आहे? In the statement pattern, that is last column of the statement pattern is always T. Last column of the statement pattern is always T. Then this is known as tautology. म्हणजे लास्ट कॉलम मध्ये त्याची ट्रूथ व्हॅल्यू हे सर्व आपल्याला टी आला पाहिजे, तेव्हा आपल्याला काय म्हणायचं आहे? दिस इज द tautology. त्याच्यानंतर असते तुमचं कॉन्ट्राडिक्शन. Now what is contradiction? Contradiction means the last column of the statement pattern is always F. म्हणजे सर्व याच्यामध्ये लास्ट कॉलम मध्ये त्याची ट्रूथ व्हॅल्यू जर F आली सर्वच्या सर्व, तर त्याला आपण काय म्हणायचं? कॉन्ट्राडिक्शन. आणि त्याच्यानंतर असते कॉन्टिजेन्सी. व्हॉट डू यू मीन बाय कॉन्टिजेन्सी? कॉन्टिजेन्सी मीन्स yes, neither tautology, the statement pattern is neither tautology nor a contradiction, then it is known as the contingency. म्हणजे याच्यामध्ये लास्ट कॉलम मध्ये जर टी अँड एफ दोन्ही जर मिळून जर येत असेल तर त्याला आपण काय म्हणायचं आहे? कॉन्टिजेन्सी म्हणायचं आहे. फर्स्ट वन इज द स्टेटमेंट पॅटर्न. काय असतं सांगितलं? लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे काय? दोन स्टेटमेंट पॅटर्न असतील, त्याचा लास्ट कॉलम जर सेम असेल तर लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणायचं. टॉटोलॉजी म्हणजेच काय? लास्ट कॉलम मध्ये ट्रूथ व्हॅल्यू जर सगळे टी जर येत असतील तर त्याला टोटोलॉजी म्हणायचं. कॉन्ट्राडिक्शन म्हणजे लास्ट कॉलम मध्ये जर एफ येत असतील तर त्याला कॉन्ट्राडिक्शन म्हणायचं. कॉन्टिजेन्सी मीन्स लास्ट कॉलम मध्ये टी आणि एफ दोन्ही जर मिळून येत असतील तर त्याला आपण काय म्हणायचं? कॉन्टिजेन्सी. अंडरस्टँड? देन आफ्टर दॅट त्याच्यानंतर यस एक्झाम्पल और एक्सरसाइज 1.2. एक्सरसाइज किती? 1.2. त्याचा मला फर्स्ट क्वेश्चन आपण त्याच्यामध्ये कन्सिडर करूया. Now construct the truth table for each of the following statement patterns. आता ट्रूथ टेबल काय आहे? ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये कनेक्टिव्हज काय असतात हे देखील प्रिव्हियस पिरियड मध्ये आपण त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. आजचा पिरियड मध्ये त्याचा ट्रूथ टेबल कसं फाइंड आउट करायचं आपण याच्यामध्ये पाहणार. म्हणजे जर समजा याच्यामध्ये स्टेटमेंट, नंबर ऑफ स्टेटमेंट आणि नंबर ऑफ कनेक्टिव्हज. आता कनेक्टिव्हज म्हणजे कोणते? हे निगेशन, कंजंक्शन, डिसजंक्शन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन या टाइपचे जे सिम्बॉल तुम्हाला दिसतात त्या सिम्बॉल्सना आपण काय म्हणायचं आहे? कनेक्टिव्हज म्हणायचं आहे. त्याच्यानंतर पी क्यू आर या टाइपचे जर दिसत असेल तर त्यांना आपण काय म्हणायचं? स्टेटमेंट म्हणायचं आहे. बरोबर आहे? आता नंबर ऑफ कॉलम जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल, व्हॉट आय एम सेइंग, नंबर ऑफ कॉलम्स, जर नंबर ऑफ कॉलम जर तुम्हाला त्याच्यामध्ये फाइंड आउट जर करायचं असेल तर नंबर ऑफ स्टेटमेंट किती आहेत? हाऊ मेनी स्टेटमेंट्स आर हियर? दॅट मीन्स जर पहिलं जर कन्सिडर केलं 1 2 3 आणि 4 याच्यामध्ये स्टेटमेंट जे आहे फक्त दोनच आहेत, जसं पी क्यू क्यू पी आहे की नाही. तर स्टेटमेंट किती? दोन. दॅट इज स्टेटमेंट किती? नंबर ऑफ स्टेटमेंट प्लस नंबर ऑफ कनेक्टिव्हज. म्हणजे नंबर ऑफ कॉलम जर तुम्हाला फाइंड आउट करायचं झालं तर नंबर ऑफ स्टेटमेंट किती आहेत पाहायचं आणि नंबर ऑफ यस कनेक्टिव्हज किती आहे पाहायचं. फॉर एक्झाम्पल पहिलं जर मी कन्सिडर केलं, नंबर ऑफ स्टेटमेंट किती आहे? 2 आहे, प्लस नंबर ऑफ कनेक्टिव्हज किती आहेत? 1 2 आणि 3 आहे. Therefore 3, our answer is किती असेल? 5. That means the number of columns are 5. Understand that? This is the yes number of column. Now we move exercise 1.1. Yes, construct the truth table for each of the following statement pattern. याच्यामध्ये एक स्टेटमेंट पॅटर्न त्यांनी दिलं. In bracket P implication Q, conjunction Q. Understand that? P implication Q, conjunction Q, implication P. आता याच्यामध्ये तुम्हाला पाहायचं ना सोल्युशन. फर्स्ट ऑफ ऑल गिवन स्टेटमेंट पॅटर्न. व्हॉट इज गिवन स्टेटमेंट पॅटर्न? इज P implication Q, conjunction Q and implication P. This is the given statement pattern. Now how many statements are used here? Yes, 2 statements are used, that is P Q. How many connectives are used here? That is 1 2 and 3. 3 connectives, therefore number of columns are 5. Now first one is P, second one is Q, then P implication Q, then after P implication Q and conjunction Q, and last one is we have to consider is A, that is here A. ओके, याला आपण पूर्ण जी व्हॅल्यू आहे त्याला आपण A कन्सिडर केलं, त्यामुळे ते आपण A लिहिला. आता नंबर ऑफ कॉलम किती झाले पहा, 1 2 3 4 and 5. बरोबर आहे. और नंबर ऑफ कॉलम्स आर राइट हियर. नाउ इन पी कॉलम, पी मध्ये काय लिहायचं आहे? यस, टी टी एफ एफ आणि क्यू मध्ये टी एफ टी एफ. ओके,
आता आपल्याला काय पाहिजे, इम्प्लिकेशन पाहिजे. नाउ रिमेंबर दिस, द रूल्स आर मॅथमॅटिकल लॉजिक, आणि या रूल्स आपण लक्षात ठेवायचं. काय रूल्स आहे, टी कंजंक्शन टी जर असेल तर टी लिहायचं, एफ डिसजंक्शन एफ असेल तर एफ लिहायचं, टी इम्प्लिकेशन एफ असेल तर एफ, नाउ रिमेनिंग आर टी. टी डबल इम्प्लिकेशन एफ असेल किंवा एफ डबल इम्प्लिकेशन टी जर असेल तर एफ लिहायचं, आणि बाकी सर्व आपल्याला टी लिहायचे आहे. नाउ हियर पी इम्प्लिकेशन क्यू, म्हणजे पी मध्ये पहिल्यांदा आपल्याला काय पाहायचंय, टी पाहायचंय पहिल्या स्टेटमेंट मध्ये. दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये आपल्याला एफ पाहायचंय. म्हणजे पहिला स्टेटमेंट टी 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 जमणार नाही, टी एफ असेल तर एफ. यस, वी हॅव टू टेक हियर एफ. अजून कुठे टी एफ दिसते का, नाही. देन ऑल आर टी, इथे टी, इथेही आपल्याला टी आहे. आता नाव यस पी इम्प्लिकेशन क्यू आणि क्यू मध्ये, म्हणजे दिस टू कॉलम्स, ओके, हॅव्हिंग कंजंक्शन, त्या दोघांमध्ये कंजंक्शन आहे. आता कंजंक्शन म्हणजे काय म्हटलं मी, टी कंजंक्शन टी असेल तर टी लिहायचं आणि रिमेनिंग आर एफ लिहायचं. नाव हियर यस टी टी असेल तर टी, टी टी असेल तर टी, आणि रिमेनिंग आर एफ, हियर ऑल्सो एफ. नाव इन लास्ट कॉलम यस P implication Q म्हणजे conjunction Q, that means this column, and P be the, that means first column. In between this, yes, implication is used. Now what about implication? That means in first statement that is true असला पाहिजे, second statement हा F असला पाहिजे, तरच आपण F लिहितो, otherwise आपल्याला T लिहायचं आहे. Now here TT, पहिला स्टेटमेंट हे पूर्ण पाहिजे, हे वाला पाहिजे. TT जमणार नाही, FT जमणार नाही, TF, yes, TF असेल तर काय लिहायचं, एफ, आणि बाकी सर्व काय असतील टी, आणि ते टी, आणि लास्ट कॉलम इज ऑल्सो टी. दिस इज द यस ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट पॅटर्न. नाउ वी मूव यस सेकंड वन. यस सोल्यूशन, हाउ मेनी स्टेटमेंट्स आर हियर, पी क्यू, टू स्टेटमेंट्स, हाउ मेनी कनेक्टिव्स, 1 2 3 4, 4 connectives are here. Therefore 2 statement plus 4 is equal to how many, yes, 6 columns are formed here. How many columns? 6 columns are formed here. Okay, understand this one? Yes, now we take second question. Yes, what is second question? Second question in bracket P conjunction negation Q. Okay, P conjunction negation Q, and then double implication P implication Q. Now we take first, yes, P, then Q, after negation Q. Okay, we have to take negation Q, and then P conjunction negation Q. Okay, now P implication Q, and last column is P conjunction negation Q double implication and P implication Q. This is the last column, or we have to take the value of this statement pattern is A. A consider करू शकतो, otherwise पूर्ण लिहिलं तर काय हरकत नाही. Number of statement किती आहेत, 1 2 3 4 5 आणि 6. Okay, 2 plus 4 is equal to 6 number of columns are formed here. Now in P statement काय लिहायचं आहे, T T F F. Q स्टेटमेंट मध्ये काय लिहायचं आहे, T F T F. म्हणजे प्रत्येक स्टेटमेंट पॅटर्न मध्ये इन ई स्टेटमेंट पॅटर्न दिस PQ R is common. PQ और R असेल तर R देखील त्यामध्ये कॉमन असतो. निगेशन Q, आता निगेशन Q काय करायचं, Q मध्ये जे काही स्टेटमेंट असतील त्याचा आपल्याला काय करायचं आहे, यस इनवर्स मध्ये घ्यायचं. दॅट इज टी असेल तर एफ लिहायचं, एफ असेल तर टी लिहायचं, टी असेल तर एफ, एफ असेल तर काय असेल टी. नाउ पी आणि निगेशन क्यू, इन these two columns, that is P conjunction negation Q. What about conjunction? That means T conjunction T is equal to T. बरोबर आहे, T conjunction T is equal to T लिहायचं, अदरवाइज आपल्याला F लिहायचं आहे. या दोघांमध्ये TT कुठे दिसते का, या सेकंड नंबरला आपल्याला TT दिसत आहे. यस, all remaining are F, here also F, here also F. Understand that? Now PQ, P आणि Q मध्ये implication आहे. आता implication means पहिल्यामध्ये ट्रू असला पाहिजे, दुसऱ्यामध्ये F असला पाहिजे. अंडरस्टँड दॅट, TF असेल तर बाकी सगळं यस T असेल. नाउ TF, या दिस वन आपण Q मध्ये पाहायचं ना, TT जमणार नाही. TF असेल तर F असतो, TF असेल तर बाकी सगळं T असतं. इथेही T, इथेही T आणि इथेही T. Now in between these two columns, yes, we have here double implication. Now what about double implication? Double implication means TF असेल किंवा FT असेल तर F असतो आणि बाकी सर्व आपल्याला T असतात. या दोघांमध्ये TF किंवा FT आहे का पाहून घ्यायचं. yes FT आहे,
Therefore f tf आहे तरी f असेल, ft असला तरी f असेल, ft असला तरीही f असेल. This is the yes answer of the last statement pattern, that is truth value of the given statement pattern. Understand that? आता याच्यामध्ये आतापर्यंत आपण दोन स्टेटमेंट और टू स्टेटमेंट त्याच्यामध्ये यूज केले. टू जर स्टेटमेंट असेल नंबर ऑफ कॉलम्स आर 4 असतील. जसा 2 त्याच्यामध्ये स्टेटमेंट 2 चा स्क्वेअर इज इक्वल टू 4 रोज. व्हॉट अबाउट रोज? आणि जर समजा 3 स्टेटमेंट असेल तर नंबर ऑफ रोज किती असतील? जसं एक 4 घेतलं आपण, 4 घेतले टी टी एफ एफ, तर 3 ते स्टेटमेंट यूज केलं तर किती येणार? टी 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 4 टी येतील, एफ 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 4 एफ, म्हणजे 4 प्लस 4 किती असेल? 8 रोज. नंबर ऑफ कॉलम्सचा फॉर्म्युला हा आणि नंबर ऑफ रोजचा फॉर्म्युला हे. नंबर ऑफ स्टेटमेंट जे असेल त्याचा पॉवर मध्ये द्यायचं, म्हणजे 2 टू द पॉवर 2 असेल तर 4 रो येतील, 2 टू द पॉवर 3 असेल तर और 2 क्यूब जर असेल तर 8 नंबर ऑफ रोज येतील. ठीक आहे बेटा? आता हे झालं दोन स्टेटमेंट पॅटर्न आपण पाहिले, त्याचं ट्रूथ टेबल आपण फाइंड आउट केलं, कन्स्ट्रक्ट केलं. आता समोरचं आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहू. ओके, थँक्यू.